कसं आहे, कोणतंही पुस्तक ज्यावेळेला प्रकाशित करायचं असतं त्यावेळेला, आता समजा संविधान आहे, आता संविधान मार्केटमध्ये 106व्या अमेंडमेंटपर्यंत सुधारित आवृत्ती आहे आणि जरी तसा प्रयत्न करायचा असेल तर ती सुधारित आवृत्तीच छापायला लागते. ह्यांनी जाणीवपूर्वक खूप अगोदरची जवळजवळ मला वाटते पानसरे हयात 2015पर्यंत होते, तर 2006ची आवृत्तीमधला बराच भाग ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. खरं तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे इतिहास हा प्रवाही असतोय आणि पानसरेंनी जे जे नव्यानं संशोधन होत गेलं ते सगळं त्याच्यामध्ये ॲड केल्याने जुन्या ज्या सगळ्या आवृत्ती ऑटोमॅटिकच त्या बॅन होतात ज्यावेळेला नवीन काही एडिशन एखादा लेखक करतो. आणि हे जे त्यांनी केलेलं आहे, एवढी मोठी प्रकाशन संस्था आहे तर त्यांना हे माहिती आहे, पण जाणीवपूर्वक त्यांनी अशा पद्धतीच्या करेक्शन ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु होते हा उल्लेख त्यांनी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर पानच्या पान गाळलेला आहे आणि अनेक पानं ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत. 8-8, 10-10 ओळी ज्या आत्ताच्या अलीकडच्या कुठल्याही प्रकाशनाच्या आवृत्तीमध्ये, म्हणजे ज्या 3 प्रकाशन संस्था हे पुस्तक छापतात त्या कुठल्याही आवृत्तीमध्ये 10-12 वर्ष जरी आपण अगोदर गेलो तर तो उल्लेख तुम्हाला सापडणार नाही. ते सगळे उल्लेख यांनी जाणीवपूर्वक ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तो जो महत्त्वाचा ह्यांचा वीर शिवा काशीदांचा जो प्रसंग आहे, पानसरेंचा आजसुद्धा ते भाषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होते. तो जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये प्रसंग त्यांनी गाळलेला आहे. आणि अजून एक ह्याच्यामध्ये म्हणजे एक छोटं करेक्शन पण किती वाईट असतं त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आता हा एक प्रसंग आहे याच्यामध्ये, शिवाजी आणि धर्म नावाचा. तर याच्यामध्ये पानसरेंनी असं लिहिलेलं आहे, शिवाजीने सैनिकांकरता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यात जातील तेथे तेथे त्यांना मशिदीस, कुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोशिषागर त्रास देता कामा नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून तो आपले मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करीत असे. केव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया हाती सापडल्यास व त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः तिची काळजी करीत असे, असा उल्लेख ह्याच्यामध्ये केला आहे. मुळात तसा उल्लेख नाही आहे. हे तिची काळजी करत असे ह्या जागी पानसरेंनी असं म्हणले की त्यांची काळजी करत असेल, म्हणजे अनेकांना उद्देशून त्यांनी म्हटलेलं आहे. मग एवढी मोठी चूक करण्याचं काय कारण आहे? असे अनेक करेक्शन ह्याच्यामध्ये असं वाटते की जाणीवपूर्वक ठेवलेले आहेत. मी हे सगळं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी लिहिलेलं आहे. तुम्हाला ते ज्यावेळेला तुम्ही करेक्शन तपासाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. आता प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण असं आहे की आम्ही खरं तर ज्यावेळेला बैठक घेतली त्यावेळेला अशीच चर्चा आमची झाली होती की अगोदर आपण कायदेशीर नोटीस त्यांना पाठवू, पण त्याला एक वेळ लागतो. जवळजवळ आता आम्ही 3-4 दिवस वकिलांच्या संपर्कामध्ये आहे. जवळजवळ ड्राफ्ट आता फायनल होत आला आहे, पण आम्हाला लक्षात असं येते की लाखोंच्या संख्येमध्ये त्यांनी कॉपी छापल्यामुळे ते खूप स्पीडनं लोक विकत घेतात आणि लोक ह्याच्यापासून अनभित नाहीत. आणि आम्ही पण आजच डायरेक्टर आम्हाला परवा हा विषय कळला आणि परवा ह्यासाठी सांगितला नाही की आम्ही अगोदर कायदेशीर नोटीस त्यांना पाठवणार होतो, पण खूप वेळ होईल कायदेशीर नोटीस मला वाटतं एक 3-4 दिवसामध्ये जाईल. आणि फक्त त्यांनाच नाही तर अशा पद्धतीनं ज्यांनी कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, ज्यांनी अशा पद्धतीनं छेडछाड केलेली आहे तर त्या सगळ्यांना कायदेशीर नोटिसा हे करणार आहे. आता अंदाजे हे 20पेक्षा जास्त भाषेमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे, तर ते सगळे पुस्तकाचं जे प्रकाशन आहे तर ते थांबवायचं जी नोटीस आहे ते ह्यांचे उमा पानसरे यांच्याकडेचे जे कॉपीराईट्स आहेत त्या ह्याची नोटीस काढतील. कारण की त्या सगळ्या प्रती आम्ही अगोदर चेक करू आणि त्याच्यामध्ये जर काही छेडछाड असेल, काही करेक्शन असतील तर त्या करेक्शन चेक केल्यानंतरच त्यांना परत आपण परवानगी वगैरे ही देणार आहे. त्याच्यानंतर हे पुस्तक सध्या यूट्यूबवर अवेलेबल आहे, याचं अभिवाचन अवेलेबल आहे, ऑडिओ बुक अवेलेबल आहे. त्याच्यानंतर PDF मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत, तर ते PDF हटवण्याची मागणीसुद्धा आम्ही शासनाकडे करणार आहे. कारण की ती यंत्रणा सरकारकडेच असते, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या PDF आम्ही काही नष्ट करू शकत नाही, तर ती मागणीसुद्धा आपण सरकारकडे करणार आहे. आणि जे किंडल असेल, ॲमेझॉन असेल, तिथं ह्याच्या ऑडिओ बुक ज्या अवेलेबल असतील आणि त्यामध्ये जर करेक्शन असेल तर त्यांना सुद्धा कायदेशीर नोटिसा जातील.
ह्याच्यामध्ये असं फक्त तसंच सांगता येणार नाही, कारण की ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न दिसतोय जाणीवपूर्वक. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे कोट बोल्ड आहेत, फक्त मुस्लिमांशी संबंधित एक जो कोट आहे तोच यांनी बोल्ड केलेला नाही. तर तसं म्हणायला काही हरकत नाही. वीर शिवा काशीदांचा जो अत्यंत प्रेरणादायी प्रसंग आहे तो त्यांनी वगळलेला आहे. त्यामुळं हेतू त्यांचे खूप दिसत आहेत. आणि आता PB सावंतांचं पत्र यांना छापायला काही अडचण असायचं कारण होतं. मुळात हे पुस्तक छापणंच गुन्हा आहे, पण ठीक आहे छापले तर इथे कोरं ठेवले. पण PB सावंतांचं पत्र जे खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे PB सावंतांनी ज्या वेळेला हे पत्र पानसरेंना पाठवलं होतं त्यावेळेला ते न्यायाधीश होते, म्हणजे आणि त्यावेळेला एखाद्या न्यायाधीशानं अशी भूमिका घेणं एवढं सोपं नाही. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि हे पत्रच त्यांनी जाणीवपूर्वक गाळलेलं आहे. अशा अनेक चुका याच्यामध्ये आहेत. असं काही मेजर करेक्शन त्यांनी केलेलं नाही. त्यांनी काय केलंय, जे जे चुकीचं आहे ते सगळं एकत्रीमध्ये जे दुरुस्त केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये छापण्याचा त्यांनी केविलवाना प्रयत्न केलेला आहे. चळवळीचा आमचा आरोप आहे की याने ज्या पद्धतीने ह्याच्यात मांडणी केली आहे ना, त्याची किंमत आहे 20 रुपये ठेवली आहे. आणि आता महाराष्ट्रातलं सगळं प्रिंटिंगची कॉस्ट बघता 20 रुपयाला परवडत नाही, म्हणजे तोटा करून केलेला आहे. आणि हे सगळे आहेत ना उजव्या विचारसरणीचे याचे संबंध असण्याची शक्यता आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे RSS आणि परिसर. नाही तर तोटा सहन करून 20 रुपयाला कॉपी जी आहे ती का विकतील. आणि केवळ तुम्ही जे आता बरोबर पत्रकारांनी विचारलं मुस्लिम दोषी आहेत का, म्हणजे हे दाखवण्याचा PB सावंतांची प्रस्तावना गाळण्याचा हे जाणीवपूर्वक प्रयत्न याच्यामध्ये दिसतो. बाकी यांना आक्षेप कशाचा नाही, हे सगळं या निमित्ताने केलं. आणि पानांची क्वालिटी वगैरे आहे ना ही उच्च दर्जाची आहे. म्हणजे पानसरेंचा उद्देश काय होता की ते शेतकरी कष्टकरी मोलमजुरी करणार त्यांना ते वाचायला येईल यासाठी त्यावेळी 20 रुपये ठेवलं होतं. आता ती 35 रुपयाच्या खाली कोणालाही परवडू शकत नाही. लोकवाङ्मय गृहाने अगदी मोठ्या प्रमाणात छापलं तरी, पण याने 20 रुपये देऊन ठेवली आणि लाखोपती वाटली. याचा अर्थ काय की बाहेरचा पैसा उजव्या विचारसरणी संघटनांचा घेऊन जाणीवपूर्वक याच्यावरती काम केलेलं दिसतंय. त्याची चौकशी व्हायला पाहिजे. कधीपासून छापले गेले पुस्तक, कारण हे सगळं पुस्तकाच्या संदर्भात कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर याची सुरुवात झाली की त्या आधीपासून आता निदर्शनाला आलंय सगळं त्याच्याबद्दल माहिती घ्यायचं काम चालू आहे आमचं. ह्या पुस्तकात बोलायचं म्हणलं तर हे पुस्तक 4 दिवसापूर्वी मार्केटमध्ये आलेलं आहे. 4 दिवसापूर्वी. अगोदर ज्यांनी छापलेत त्या कॉपीज मिळवण्याचा आम्ही प्रयत्न वगैरे करायला लागलोय. तर ते सुद्धा करेक्शन वगैरे आम्ही चेक करून नोटिसा तर सगळ्यांनाच जाणार आहे ज्यांनी ज्यांनी विनापारवाना छापले आणि छेडछाड केली आहे ते आम्ही खूप म्हणजे त्यांना असं सोडणार नाही, कारण की हे बरोबर नाही आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे. नाही, हे इतिहासाचं विकृतीकरण आहे. त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्ते सरकारकडे मागणी करतोय की सरकारने याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, चौकशी करावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. कारण हे शिवाजी महाराजांची बदनामी आहे आणि हे सरकार शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करतंय. तर त्यांची ही जबाबदारी आहे की बदनामी थांबवली पाहिजे. सरकारच याचं विकृतीकरण करते इतिहासाचं, तर हे सुद्धा विकृतीकरण त्यांनी थांबवायला पाहिजे. लोकवाङ्मयचे आनंद यांच्यासाठी 2 मिनिटांमध्ये हे एक महत्त्वाचं सांगायला पाहिजे. मूळ पुस्तकात नाहीच जावळीच्या मोऱ्यांची हो ना, पण बदललेल्या ह्याच्यात नाही ना जाणीवपूर्वक. सतीश, एक महत्वाचं करेक्शन आहे याच्यामध्ये, ते स्मिताताई सांगते. नाही एक महत्वाचं करेक्शन आहे, सांगा. हे आनंदाला बोलायचं ना. हे रांझ्याच्या पाटलाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर रांझ्याच्या पाटलाला शिवाजी महाराजांनी नातेवाईक असताना सुद्धा त्यांना हे दिलेली शिक्षा दिलेली, त्याचा एक संदर्भ इथं चुकीचाच दिलेला आहे. त्याच्यात असं म्हटलंय, पाटलांच्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट आहे. न्याय करण्याचा अधिकार राजाचा, वरिष्ठ वर्णीयांचा, ब्राह्मणाचा किंवा जात पंचायतीचा असतो. शिवाजी राजाच नाही आहे, तो वरिष्ठ वर्णाचा नाही आणि म्हणून त्याला शिक्षा देण्याचा मला अधिकारच नाही आहे. धर्मशास्त्राप्रमाणे काटोकर रीतीने पाहायचे झाले तर रांझ्याच्या पाटलाचे म्हणणे खरे होते, परंतु शिवाजीने धर्माज्ञा बाजूला ठेवून स्वतःचा न्याय केला. पाटील मानो अगर न मानो, शिवाजीने पुढे होऊन हजर व्हायला त्याला निरोप पाठवला. तेव्हा सुद्धा तो एकट्या स्वाराबरोबर आला नाही, उलट स्वारालाच म्हणाला, तुझ्या शिवाजीला जाऊन सांग तू नावाचा राजा आहेस, पण मी पाटील आहे आणि मीच राजा आहे. अशा पद्धतीचं जे आहे ते जाणीवपूर्वक घुसडण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून लोकांपर्यंत, वाचकाच्या पर्यंत त्यांना काय पोचवायचं हे लगेच आपल्याला कळतं वाचल्यानंतर काय पोचवायचं आहे ते.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.